गाव एकजुटीचा हात वरती घ्या सगळ्यांचे. युवा शक्तीचा गावकरी एकजुटीचा गावकरी एकजुटीचा एकंदरीत हो सगळं चालू आहे, लाईव्ह वर सगळं चालू आहे. पंढरपूर तालुक्यातील हे आंदोलन खरं तर तुम्हाला खूप अवघडरित्या हँडल करण्याची जबाबदारी तुमच्यावर आली होती. आज 5वा दिवस आहे. त्या ठिकाणी आंदोलक खूप आक्रमक होते. कशा पद्धतीने आज तुम्ही उपोषण सोडवण्यासाठी आला आणि काय घडलं? त्यांची प्रशासनाची सकारात्मक भूमिका आहे बाबा. याच्यामध्ये त्यांच्या मागण्या आहेत ते लोकशाही पद्धतीनं त्यांनी रितसर लेखी दिलेली आहे. त्या पद्धतीनं काही चर्चा झाली, कालही झाली, आजही चर्चा झाली. ही सकारात्मक चर्चा झाली. एकमेकाच्या सामोच्चारानं गावाची शांतता सुव्यवस्था चांगली राखून मग त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात चौकशी करण्याचं ठरलेलं आहे. चौकशी करते, चौकशी आणखी काय निर्णय होईल. कोणत्या मागण्या होत्या त्यांच्या? नाही, ते सगळे 19 मागण्या त्यांनी लेखी दिलेल्या आहेत. त्या लेखी मागण्यानुसार चौकशी त्याचं लेखी निवेदन दिलेलं आहे. मागण्या पूर्ण म्हणजे होणार असं त्यांना तुम्ही म्हणलं? नाही, मागण्यासंदर्भात चौकशी होणार. चौकशी होणार. चौकशी आज समिती 5वा दिवस कसा आवाज किती दिवस आहे? चौकशी समिती नेमली जाणार. त्याबद्दल सकारात्मक चर्चा आमची उपोषणकर्त्याशी झालेली आहे. त्यांची कालपासून चर्चा आहे, आजही चर्चा केलेली आहे. त्यामुळे त्याच्या मुद्द्यानुसार त्याची चौकशी समिती नेमली जाणार. याला किती दिवस लागतील कालावधीला? चौकशी समिती नेमण्यासाठी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार होणार. त्यांचं म्हणणं आहे बाबा या तालुक्यातले कर्मचारी नको तर दुसऱ्या तालुक्यातल्या कर्मचाऱ्याकडून चौकशी होणार. तर दुसऱ्या तालुक्यातल्या यंत्रणेकडून चौकशी होण्यासंदर्भात आमचे माननीय गटविकास अधिकारी अमोल जाधव साहेब यांच्या स्वाक्षरीनं आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना कळवतो आणि ते कळवल्यानंतर बाबा दुसऱ्या तालुक्यातली चौकशी समिती येऊन चौकशी होईल. नाही, 1 महिना 2 महिने किती कालावधी किती लागेल? आणि आम्ही 8 दिवसात कळवतोय शिवण्णा की बाबा अशा पद्धतीनं दुसऱ्या तालुक्यातली त्यांनी मागणी केलेली आहे, चर्चा झालेली आहे. उपोषणकर्त्यांनी सकारात्मक बोललेले आहेत. माननीय सरपंच मॅडम पण होत्या. जे काय असेल ते चौकशी सिद्ध होईल त्या पद्धतीने कारवाई. पारदर्शक चौकशी होणार का? पारदर्शक चौकशी चौकशी समितीच नेमतोय, त्याच्यानंतर त्यांचं कर्तव्य ते पारदर्शक होणार ना. 100% होणार. हा, जे मते त्यांना काय कारवाई होती? चौकशी झाल्यानंतर जे असेल ते चौकशी समितीच्या अहवालावर ते ठरणार. पण आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी आमचे जाधव साहेबांमार्फत आम्ही पाठवतो. चौकशी समितीत कोण कोण असणार सर? नाही तर ते वरिष्ठांचा निर्णय, कोण कसे नेमणार ह्यांच्या मागण्याप्रमाणे यांचं लेखी निवेदन आहे. सरकारी दरबारात लेखी निवेदन जिल्हा परिषद गटपंचायत समितीकडे आहे. त्या लेखी याच्यानुसार ते ठरवणार ना. तुम्ही फक्त अधिकारी बाहेरच्या तालुक्यातलं नेमू नका, तर ते टेक्निशियन सुद्धा बाहेरच्या तालुक्यातले नेमा. नाही, सर्वच टीम बाहेरच्या तालुक्यातली असणार. म्हणजे ते आता चौकशी कशी करायची त्या विषया अनुषंगावर कुणी नेमायचे ते अधिकार वरिष्ठांना आहेत. ते वरिष्ठांनी त्या अधिकारात त्यांच्या ते संबंधित एक नेमतील आणि चौकशी करतील. 5वा दिवस आहे, एवढा वेळ का लागला त्यांच्यामध्ये पोहोचायला? नाही, आम्ही परवापासून येतोय. मी स्वतः आलो काल आणि आजही आलो. ती भूमिकाच आहे आमची की सगळ्यांचं सामोच्चारानं मिटावं, हीच भूमिका आमची. आणि त्यांच्या रास्त मागण्या आहेत त्या सर चौकशी समिती झाल्यानंतर चौकशी आणखी ते निर्णय होणार. एकंदरीत आज उपोषणाच्या 5व्या दिवशी प्रशासनाला खरं तर तुमचं उपोषण सोडण्यासाठी यश आलंच असं म्हणावं लागेल. काय नेमकं तुमच्या दोघांचं संगनमत ठरलं आणि आज उपोषण सोडायला तुम्ही तयार झाला आहात? आमच्या ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचारासंदर्भात जे मागण्या होत्या टोटली 19 मागण्या, त्यामधील ग्रामसेवक साहेब असतील यांनी आम्हाला जे आम्ही हिशोब मागितला होता सर्व पासबुक असेल किंवा ग्रामपंचायत इतर कामकाजा त्याने आम्हाला ऑलरेडी आता दिला आहे. मी मीडियासमोर तो दाखवू शकतो. राहिला विषय दुसरा, जे आता पत्र दिलंय त्यांनी बाबा आम्ही जे मागण्याची कारवाई 10 दिवसात करतो, ग्रामपंचायत जो प्रशासक नेमलाय त्याची कारवाई पदाच्या 8 दिवसात करतो म्हणून त्यांनी आम्हाला लेखी निवेदन देणार आहेत. राहिला दुसरा प्रश्न, जो कामकाज आहे ग्रामपंचायतचं ज्या मागण्याचं ते आम्हाला ते 10 ते 15 दिवसात या समस्याचं निवारण करतो म्हणून सांगितलंय. अजून बी याच्या पुढे जाऊन सांगतो, या जर दगाफटका झाला तर गावातले जो युवक जनता आहे, आपला जो वर्ग आहे, यांना घेऊन अजून तीव्र आंदोलन मी पुढच्या 15 दिवसात करणार आहे अशी मी प्रशासनाला ग्वाही देतो. तुम्ही याच्यावरती समाधान आहात का? तुम्ही मागेल आता यांनी आपल्याला जे दिला यावर आपल्या मागण्या बघू ना. 15 दिवस त्यांना टाइम दिलाय आपण. जर आपल्या टायमाच्या आज जर हे नाही झाले कारवाई ग्रामपंचायतवर किंवा ग्रामपंचायतच्या सदस्यांवर जर भ्रष्टाचाराची नाही झाली तर आहेच ना पुढे गोल्डन मैदान जवळ. तुम्हाला वाटते का चौकशी निपक्षपातीपणे होईल असं वाटतं का तुम्हाला? आत्ताच्या तर यांच्या ह्याच्यावरून वाटत नाही की चौकशी निपक्षपाती होईल, कारण आम्हाला बाहेरचे अधिकारी पाहिजेत. आम्हाला पंढरपूर तालुक्यातील भ्रष्टाचार झालेला एकही अधिकारी नको.
बाहेरच्या तालुक्यातले अधिकारी आहेत त्यावर आम्ही समाधानी असेल आणि त्यांच्याकडून जे कामकाज झाले त्यावर आम्हाला ऑन दी स्पॉट सखोल चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे. गणेश शिंदे या. काय तुमचं ठरलं तुम्ही ज्यावेळेस इथं भुजबळ साहेबांचे ॲडिशनल व्हिडिओ त्यांनी काय सांगितलं आणि तुम्ही कशा पद्धतीने उपोषण सोडलंय? आता त्यांनी आम्हाला थोडं समाधानकारक बाबी सांगितल्या काय आणि पुढं करतो म्हणाले. त्यांना बी वेळ मागितला त्यांनी थोडा. किती दिवस वेळ मागेल? आता काय काय गोष्टी 8 दिवसात करतो म्हणून सांगितलेत. काय तर समित्या नेमायच्या आहेत त्या समित्यांना नेमायसाठी त्यांना बी काय तर 8 दिवसाचा कालावधी दिला त्यांनी. जर त्या कालावधीमध्ये पूर्ण नाही झालं तर पुन्हा आंदोलन करणार का? हां, त्या कालावधीत जर त्यांनी आम्हाला नाही काही सांगितलं तर त्या ह्याच्या पुढं आम्ही आंदोलन करणार. नक्कीच. तुषार देते तुम्ही पहिल्यापासून काहीच बोलला नाही, आज उपोषण सोडायला लागलाय, नेमकी काय? ती त्याआधी बोलती थोडं जरा. कशाला बोलताय आमच्या बोला. एकंदरीत तुमची प्रकृती त्या ठिकाणी थोडीशी खालावली होती. गावकऱ्यांनी तुम्हाला उपोषण सोडा अशी त्या ठिकाणी विनंती केली, परंतु उपोषण सोडलं नाही. आज उपोषणाच्या 5व्या दिवशी प्रशासनाला तुम्ही काय विनंती केली? आम्ही आमच्या मागण्या मान्य करा अशी विनंती केली होती. आणि इथं जे काय भ्रष्टाचार झालाय खरंच झालाय असं तुम्हाला या कागदात निष्पन्न झालं तर तुम्ही प्रशासनाला कारवाई करायला लावणार आहात? प्रशासनाच्या कायद्याने काय कारवाई असेल ती त्यांना करायला भाग पाडवा. आज उपोषण सोडलंय त्या ठिकाणी गावकरी म्हणून तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होता. काय घडलं आणि उपोषण सोडायला आज त्या ठिकाणी हे उपोषणकर्ते मान्य झालेत? 5 दिवसापासून उपोषणाला बसलेले होते आमचे सहकारी. एक गावकरी म्हणून एक पिराची कुरुलीचा सध्याचा सदस्य व उपसरपंच म्हणून त्यांच्या पाठीशी उभा आहे. कारण चुकीचं जिथं गोष्ट ज्या ठिकाणी चुकीचं होत आहे त्या चुकीच्या ठिकाणी विरोध करणं हे आमच्या पहिल्यापासून आमचा स्वभाव आहे. आणि त्याप्रमाणेच 5 दिवस त्यांच्याबरोबर सर्व ग्रामस्थांबरोबर मी ह्यांच्याबरोबर कायम बरोबर राहील. आणि मला अपेक्षा आहे की जसं जसं आता भुजबळ साहेबांनी जो आम्हाला हे दिलं आहे की याच्यामध्ये आम्ही 8 दिवस काय गोष्टीला 15 दिवस असा वेळ मागितला आहे, त्या वेळेमध्ये त्यांनी ज्या जी आम्हाला आश्वासन दिले त्या गोष्टी सगळ्याच पूर्ण करतील. नाही केलं तर त्यानंतर परत अजून आम्हाला या सर्व ग्रामस्थांबरोबर बसून काही युवकांबरोबर बसून परत अजून ग्रामपंचायतीच्या विरोधातच आम्हाला उपोषण करावं लागेल. अशी वेळ येऊ नये अशीच प्रशासनाला विनंती आहे. आणि दुसरी गोष्ट खरी बोलायची विषय नाही, पण नैतिकता म्हणून ज्याने हे काम करायला पाहिजे होतं त्यांनी 5 दिवस होऊन सुद्धा त्याची नैतिकता त्यांनी पाळली नाही. आणि 5 दिवस आमच्या सहकाऱ्यांना विनाकारण बिना अन्नपानाचं 5 दिवस त्यांना इथं तळमळ राहायला लागलं. ज्याची नैतिकता होती त्यांनी पाळली नाही. त्यामुळे त्याचा अजून एकदा निषेध करतो. आणि मी अजून एक प्रश्न आहे माझा की सध्या जे तुम्ही काय उपोषण केले, आता सध्या तुम्हाला माहिती आहे ग्रामपंचायत इलेक्शन येत्या थोड्या दिवसात येतंय, पण सध्या जे काही युवकांनी हे उपोषण केलंय जे भविष्यकाळात तुम्ही बॉडी निवडून देईल जे ग्रामस्थ ह्या होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा बसेल का 100% येणाऱ्या काळात? कारण आता 55 वर्ष होत आली ग्रामपंचायत स्थापन होऊन, पण एवढा उठाव झाला नव्हता. आणि याच्यापुढे जर 55 वर्षाच्या अगोदर म्हणजे 50 वर्षाच्या अगोदरची जे कोण सरपंच म्हणून गेले खरंच त्यांनी असं एवढं भ्रष्टाचाराची पातळी कधीच गाठली नव्हती. 55 वर्षामध्ये जे काही झालं नाही ते हे फक्त या 5 वर्षात झालं. अतिशय भ्रष्टाचार, प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार केला हे किती वर्षापासून घडतंय? हे फक्त ह्या 5 वर्षामध्ये जेवढं घडले. कारण 5 वर्षाच्या अगोदर ज्यांनी काम केलं त्यांची तुम्ही मागचं बघा, एवढं काय भ्रष्टाचाराचं काही कुणाला नाही आठवलं. पण ह्या 5 वर्षांनी प्रत्येक गावातला युवक म्हणतोय की भ्रष्टाचार झालाय. प्रत्येकाच्या मनात ती शंका आहे की आपण कुणाला तरी सरपंच करून आपण चुकलोय. ती आता येणारी नवीन जी बॉडी आहे ती नक्कीच चुकी म्हणणारी युवक आता ह्या पिराच्या कुरुलीत झालेले त्यांना कळतंय आता चुकतंय कोण. त्याच्यामुळं येणारा जे काही निवडून येईल ती बॉडी नक्कीच चांगल्या पद्धतीने काम करेल. आणि त्यांनी जर चुकीचं काम केलं तरी सुद्धा त्यांच्या विरोधात अशाच प्रकारचं परत आम्हाला उपोषण करावं लागेल.